लोकांसमोर जनतेसमोर मला का डिक्लेअर करावं लावलं, तुम्ही काय करत नाही मग मुलगा म्हणून? याचं उत्तर आहे का तुमच्याकडे? मग डॉक्टरांनी केस घेऊन का जाहीर केलं नाही, याचं उत्तर आहे का तुमच्याकडे? आणि जर तुम्ही कमेंट केला असाल तर ठीक आहे, म्हणजे मी बोलवते कुठं नाही, पण हे वास्तव आहे. उद्या जर का मी याची चौकशी करायला लावली, याची मी वरिष्ठ पातळीवरून चौकशी करायला लावली, तर उद्धवजी अडचण देतील, उद्धवजी अडचण देतील. त्यांना नाही म्हणा फक्त हे चेहरे चौपटे भूमिका आहेत ना, त्यांनी तोंड पण बनवून जातील. ते मला करायला लावू नका. तर मातोश्री समोर बसून उपोषणाला खोटं बोललात तर, आणि सगळी चौकशी करायला लावेल मी, सगळी चौकशी, त्या पुढची पण. मी आज बोलत नाही, पुढची पण चौकशी करायला लावी, त्या सांगतो उद्धव ठाकरे. मी सांगतो ना, साहेब गेल्यानंतर सकाळी 6 वाजता साहेबांना अँब्युलन्स मधून शिवाजी बागला घेऊन जायचा निर्णय त्यांनी घेतला होता. तो मी बदलला आणि बाळा नामदेव दोघांनी बदलला. नाही म्हणून सांगितलं असं होणार नाही. आमचा एक शाखा करून गेला तर आम्ही त्याला ट्रकमधून टेम्पोतून घेऊन जातो. बाळासाहेबांना गपचूप का अँब्युलन्स मधून न्यायचा? मी तो निर्णय बदलला, मी नाही म्हटलं ऐकणार, मी निर्णय बदलला. विचारा त्यावेळेला पत्रकार होते, त्यांना विचारून घ्या, सांगते तुम्हाला. नाही, आधी 2 वेळेला मला सांगितलं की साहेबांच्या वरती डॉक्टरचे उपचार चालू आहेत असं सांगा. तशा पद्धतीने मी संध्याकाळपासून 2दा स्टेटमेंट दिली. नंतर 8 वाजता तेव्हा ठाकूर नाहीये, खासदार ठाकूर आज नाहीत आमचे, ते माझ्यासोबत होते. मग 8 वाजता मला सांगितलं त्यावेळेला संध्याकाळी, नेमकं टाइम माहिती माहिती नाही की साहेब गेले म्हणून तुम्ही सांगा. गेलो. अमिताभ बच्चनला पण आतमध्ये मीच घेतली, त्या ह्याच्यावर मीच घेतली त्याला. आणि म्हणून हे वास्तव आहे. मी कधी कोणी का कुठे बनेन, मी माझं काय स्वागत त्यामध्ये, पण महाराष्ट्राच्या जनतेला कळू दे की त्यांचा मुलगा उद्धव ठाकरे नुसतं मुख्यमंत्री बनण्यासाठी काँग्रेससमोर जात नाहीत, तर स्वतःच्या बापासाठी काय केलं, बापाच्या बाबतीत काय केलं हे पण महाराष्ट्राला कळू देत ना, समजू देत ना. उगागोने काम निघून केलं माझ्या तोंडातून, ते निघून गेलं. वास्तव आहे.